मेष राशी एरियस ही राशी मंगळ प्रभावित असते. 2026 वर्ष हे यांच्यासाठी कसं जाणार आहे? मेष राशी, कुंभ राशी आणि मीन राशी यांची शनीची साडेसाती चालू आहे सध्या. मेष राशी ही काही पण गोष्टी नवीन सुरुवात करायची असेल तर हे खूप एक्सलंट असतात. 2026मध्ये मेष राशीमध्ये इन्कमचा भाव हा राहू बघत आहे आणि एक्सपेन्सेसचा भाव हा शनिदेव बघत आहे. खर्चांवर शनिदेवचं कंट्रोल आहे, पण जे गरजेचे खर्च आहे त्यावर तुम्हाला खर्च होणारच आहे. कधी कधी असंही होऊ शकेल की तुमच्या आउट ऑफ बजेट जाईल, पण खर्च हा गरजेचा असेल. मेष राशीवाले जे पण प्लॅन करतील ते त्यांचे सक्सेसफुल होणार, फक्त त्यावर त्यांना कडेकोट काम करावं लागणार. यावर्षी तुमचे फॉरेन टूर्स पण आहेत. जर तुम्ही ऑलरेडी अदर कंट्रीमध्ये राहत आहात आणि तुमचं आणखी तिथून दुसरीकडे शिफ्ट होण्याचे चान्सेस आहे. यावर्षी तुमचं ट्रॅव्हलिंग खूप जास्त वाढणार आहे. जॉबमध्ये, बिझनेसमध्ये तुम्हाला चेंज करायचे जर चान्सेस मिळाले तर तुम्ही नक्की करा, कारण तुमचा त्यामध्ये फायदा होणार आहे. ऑफिस पॉलिटिक्समध्ये तुम्ही थोडेसे अडकू शकता, कारण तुमच्यावर जळणारे लोक यावर्षी खूप असतात. तुम्ही जे पण प्लॅन व्हिज्युअलाइज करणार ते तुमचे पूर्ण होणार आहेत. घर, गाडी, बंगला यासारख्या प्रॉपर्टीजवर तुम्ही यावर्षी खर्च करणार आहे आणि ते तुमच्यासाठी खूप चांगलं राहणार आहे. तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जॉब किंवा बिझनेस करत आहात त्यामध्येच कंटिन्यू करा, नवीनमध्ये अडकू नका. फील्ड चेंज करायची नाही आहे, पण तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर यायचं आहे. जसं की तुम्ही जर एका नेटिव्ह प्लेसमध्ये राहून जॉब करत असाल आणि तुम्हाला चान्स आला दुसरीकडे शिफ्ट होण्याचा आणि नवीन जॉब किंवा बिझनेस स्टार्ट करायचा, तर तुम्ही ते नक्की करा. हेल्थवाईज बघायचं झालं तर तुमची तब्येत खूप चांगली राहणार आहे, तुमची साथ देणार आहे तब्येत. फॅमिली प्लॅनिंग करत असाल तर त्यामध्ये थोड्याशा अडचणी येऊ शकतात. जर प्रेग्नेंट असाल ऑलरेडी आणि जर तुम्ही डिलिव्हरीसाठी सेक्शनला तुम्हाला सामोरं जावं लागू शकतं. इगोवरती तुम्हाला कंट्रोल करायचं आहे, ते तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकतं. टाईम मॅनेजमेंट तुम्हाला करायचं आहे, लेझीनेस टाळायचं आहे. अल्कोहोल आणि मांसाहारापासून दूर राहणं तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे. तीर्थक्षेत्र ठिकाणी जर तुम्ही गेले तिथं पक्षी, प्राणी जे असतील त्यांना तुम्ही फुटाणे खाऊ घाला, ते तुमच्यासाठी चांगलं राहणार आहे. हनुमान चालीसा वाचणं आणि हनुमानाची भक्ती करणं यावर्षी तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरणार आहे.